जे पाहुनी मजवर प्रीती करावी, ऐसे नच काही माझ्या ठाई. तूच दाविली प्रीती ही पहिली, रक्तधार क्रूसावरुनी वाहिली. तूच दाविली प्रीती ही पहिली, रक्तधार क्रूसावरुनी वाहिली. पापे माझी अति घातकी, नेती पाप्या ते नरकी. पापे माझी अति घातकी, नेती पाप्या ते नरकी. त्या पाप्यात एक मी घोर पातकी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लूक वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 25व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. स्वर्गात जाण्याची इच्छा कोणाला नाही? खरे तर चोऱ्या, भ्रष्टाचार, खून, बलात्कार, विश्वासघात व तत्सम भयंकर गुन्हे व पाप करणाऱ्यांस विचारून पहा, तुला स्वर्गात जायचंय की नरकात? तोही स्वर्गात जाण्याची इच्छा बोलून दाखवेल. तर मग तुम्हाला आम्हाला स्वर्गात जावेसे वाटावे हे साहजिकच आहे. मात्र लक्षात घ्या, स्वर्गात जाण्याची इच्छा करणे व स्वर्गात जाण्यासाठी प्रयत्न करणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपणही जाणतो की केवळ इच्छा केल्याने आम्हास कोणतीही गोष्ट प्राप्त होत नसते, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यासाठी नेटाने अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय ते शक्य होणार नाही. ख्रिस्ताने म्हटले आहे की मार्ग, सत्य व जीवन तोच आहे. त्याच्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे अर्थातच स्वर्गामध्ये कोणीही जाऊ शकत नाही. आपणही स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगताना तर मग त्यासाठी प्रयत्नही करायला हवा. येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने ओळखायला हवे. तोच तारणारा असून त्याने माझ्या पापांसाठी वधस्तंभावरील मरण सहन केले व मरणावर विजय मिळवून पुनरुत्थित झाला असा विश्वास धरिला पाहिजे. आपल्या पापांची कबुली देत अगदी चोरी, खून, दरोडा व बलात्कार करणाराही त्याला शरण आल्यास व त्याने त्याला आपल्या जीवनाचा प्रभू म्हणून स्वीकारल्यास त्याची स्वर्गात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपण प्रयत्नपूर्वक असे केल्यास तो आपल्याला पापक्षमा, सार्वकालिक जीवन व स्वर्गीय राज्यस्थान दिल्याशिवाय राहणार नाही. केवळ इच्छाच नाही तर स्वर्गात जाण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो. धन्यवाद.